जुने सोलर ग्राहक तसेच नव्याने सोलर लावून इच्छिणाऱ्या सोलर ग्राहकांसाठी व सौर उद्योजकांसाठी आहे। 13 फेब्रुवारी 2026 रोजी MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडच्या वतीने कुठलीही पूर्वकल्पना न देता महाराष्ट्रात नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामध्ये घरगुती सोलर ग्राहकाला आपल्या स्वइच्छेने सोलर प्लांट कॅपॅसिटी ठरवता येणार नाही, ज्यामध्ये मागील वर्षाची वीज बिलाची सरासरी काढून त्यांना प्लांट कॅपॅसिटी लावण्यात येणार आहे। म्हणजेच जर एखाद्या सोलर ग्राहकाला भविष्यात AC किंवा EB घेण्याचा विचार असेल तर त्याचा भुर्दंड त्याला पडेल, असा त्याच्या मागे उद्देश असावा। 1 किलोवॅटचा सोलर प्लांट हा महिन्याला 120 युनिट सरासरी जनरेट करतो आणि नवीन नियमानुसार सोलर प्लांटमध्ये होणारे जनरेशन जे एक्सपोर्ट केल्या जाते ते फक्त 100 युनिट हे ग्रीडमध्ये स्वीकारले जातील। एक्सेस एक्सपोर्ट जे होत आहे त्यावर सोलर ग्राहकाला पेनॉल्टी लागण्यात येणार आहे। मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी त्याचप्रमाणे PM सूर्यघर योजना यांच्याकडून कुठलीच अधिकृत नोटिफिकेशन आलेले नाही। या संबंधित सगळ्या सोलर ग्राहकांना व वेंडर यांना कुठलीच पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती। महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेमध्ये कुठल्याच सोलर कंपनीचा किंवा सोलर वेंडरचा दोष नाही। या झालेल्या नवीन नियमावलीमुळे सर्व सोलर ग्राहक, सोलर वेंडर्स आणि सोलर कंपन्या यांचे दुष्परिणाम भोगत आहेत। मागील 8 दिवसापासून सगळे सोलर वेंडर आणि सोलर एक्सपर्ट यावर उपाययोजना शोधत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातून ठराव घेऊन हे सरकारकडे पाठवल्या जात आहेत। यावर कंटिन्युअसली युद्धपातळीवर सर्व सोलर एक्सपर्ट काम करत आहेत। सध्या काही सोलर ग्राहकांना वाढीव वीज बिल येत आहे। यामध्ये कुठल्याही सोलर वेंडरचा काहीही दोष नाही किंवा सोलर सिस्टीममध्ये पण काही दोष नाही। वाढलेलं सोलर वीज बिल म्हणजे सध्याच्या नियमावलीनुसार बिलिंगमध्ये झालेले चेंजेस आहेत। या संदर्भात कुठल्याही ग्राहकाला वीज बिल वाढी संबंधित काही शंका असेल तर त्यांनी संबंधित वीज कार्यालयात जाऊन त्यांच्या शंकेचं निरसन करावं, संयम पाळावा व आपल्या सोलर वेंडरला सपोर्ट करावा। आपल्या सगळ्यांकडनं सहकार्याची अपेक्षा। हा प्रश्न केवळ सोलर व्यावसायिकांचा नसून आपल्या सर्वांचा आहे। सर्व सोलर व्यावसायिक आपल्या वतीने, ग्राहकांच्या वतीने सगळे मुद्दे हे प्रशासनासमोर मांडत आहेत। तर यामध्ये माझी सगळ्या ग्राहकांना मनापासून विनंती की त्यांनी या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा आणि हे जे चुकीचे बदल घडून आणले आहेत हे दुरुस्त करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे। धन्यवाद।